दयानिमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुकृपा। नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम। नाथ आहे राम श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यात आहे राम श्रीराम जय जय राम। शांती जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम। सबुरी ठाई हाव तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम। निर्गुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम। कैवल्याची मूर्ती राम जय जय राम। आत्म्या माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या शाळेचे आराध्य दैवत श्री समर्थ रामदास स्वामी यांना प्रथम वंदन करते। ती मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या शाळेचे आराध्य दैवत श्री समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी आपण दास नवमी म्हणून साजरी करतो। आपल्या शाळेचं नावच श्री समर्थ रामदास श्री समर्थ विद्यालय आहे, त्यावरूनच आपण आपल्या शाळेमध्ये हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करतो। मला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक जालना जिल्ह्यामधील जाम गाव आहे। त्या गावामध्ये रामाचे उपासक सूर्याजी पंत ठोसर आणि रानूबाई यांच्या पोटी शके 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी, म्हणजेच रामनवमी ज्या दिवशी आपण साजरी करतो त्या दिवशी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशीच त्यांच्या घरी पुत्ररत्न जन्मास आले आणि त्या पुत्राचे नाव नारायण ठेवण्यात आले। नारायण हा लहानपणी अतिशय हुशार होता, बुद्धिमान होता आणि त्याला लहान मुलांसोबत खेळायला, गोट्या वगैरे खेळायला, पाण्यामध्ये पोहायला, झाडावर चढायला खूप आवडायचं। जसा तो हुशार आणि बुद्धिमान होता नारायण, तसाच तो थोडासा खोडकर सुद्धा होता। खोडकर असल्यामुळे त्याची आई रानूबाई त्याला नेहमी रागवत असे। हा नारायण जो होता, एक दिवस काय झालं की याच्या या खोडकरपणामुळे रानूबाई त्याला रागवल्या। त्यानंतर नारायण दिसलाच नाही। मग सगळीकडे नारायणाचा शोध सुरू झाला। नारायण दिसत नाही, नारायण दिसत नाही। तो संध्याकाळ झाली तरी आईला काळजी वाटायला लागली की अरे आपण नारायणाला रागवलो आणि म्हणून तर तो आला नाही। सगळीकडे शोध घेतला तरी नारायण घरी आलाच नाही। त्यावेळेस मग रानूबाईंना काहीतरी कामानिमित्त एक अडगळीची खोली होती, त्या खोलीमध्ये रानूबाई हातामध्ये कंदील घेतला आणि त्याला काहीतरी कामानिमित्त गेल्या। तर तिथे त्यांना हा जो नारायण होता विचारमग्न अवस्थेमध्ये बसलेला दिसला। रानूबाईंनी त्याला विचारलं, नारायणा राग आलाय का तुला? तेव्हा नारायणाने नुसती मान हलवली, नाही म्हटलं आणि म्हणाला, चिंता करतो विश्वाची। काय म्हणाला? चिंता करतो विश्वाची। हा छोटासा नारायण आणि त्यावेळेस तो विश्वाची चिंता करत होता, विश्वाची चिंता करत आहे असा हा नारायण आहे। तर आपण आता एक भजन ऐकूया, रामाचे भजन ऐकूया। रामाचे भजन तेची माझे ध्यान। राम
नारायणाचे भजन तेची माझे ध्यान तेणे समाधान तेणे समाधान पावईन रामा. हा नारायण छोटा असताना 7 वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे तो थोडासा विरक्त झाला. त्याची प्रवृत्ती नारायणाची खोडकर होती. खोडकर प्रवृत्ती असल्यामुळे तो घरामध्ये लक्ष देत नव्हता. एक दिवस नारायणाची आई त्याला म्हणाले की तुझा मोठा बंधू नारायणाचे मोठे भाऊ जे होते ते गंगाधर पंत यांचं लग्न झालं होतं आणि त्या काळामध्ये लहानपणीच मुलांचे लग्न होत असत. रानूबाईला आता नारायण 12 वर्षाचा झाला होता आणि या नारायणाचं लग्न करायची इच्छा झाली. रानूबाईंनी नारायणाला लग्नाबद्दल विचारले तेव्हा नारायण म्हणाला की नाही, मला आता लग्न करायचं नाही. परंतु रानूबाईच्या आग्रहास्तव नारायण हा लग्नाला तयार झाला. आता लग्नाचा दिवस आला. त्याने गुंडावळ्या वगैरे बांधल्या आणि बोल्यावर नारायण उभा राहिला. नारायण बोल्यावर उभा राहिल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की मंगलाष्टकं म्हटली जातात. तर मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात झाली. वधूवर्यो शुभं भवतु सावधान सावधान सावधान. सावधान शब्द ऐकला आणि सावधान शब्द ऐकल्याबरोबर हा नारायण सावध झाला आणि त्यांनी काय केलं, बोल्यावरून खाली उतरला आणि तिथून निघून गेला. तिथून निघून गेल्यानंतर नाशिक येथील पंचवटी येथे नारायण आला. त्यानंतर नारायणाने तिथे जवळच टाकळी गाव आहे, त्या टाकळी गावामध्ये तो गेला. आता नारायणाने काय केलं की या टाकळी गावामध्ये ध्यान धारणा तपश्चर्या हे त्यांनी त्या टाकळी गावामध्ये केलं. ते रोज सूर्यनमस्कार घालायचा नारायण हा सूर्यनमस्कार घालणे, त्याच्यानंतर ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे आणि वेदांचा उपनिषदांचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी नारायणाचे जे नाव होते त्यांनी रामदास हे नाव धारण केलं. रामदास म्हणजे रामाचा दास, रामदास म्हणजे रामाचा काय झाला, रामदास झाला. त्यांनी स्वतःचे नाव रामदास धारण केले. कारण काय की त्यांची रामावर आणि हनुमंतावर असीम भक्ती होती. ते खूप श्रद्धा ठेवत होते आणि त्यांनी स्वतःचं नाव रामदास धारण केलं. 12 वर्ष त्यांनी टाकळी येथे तपश्चर्या केली. या रामाच्या दासांनी रामदास हे नाव धारण केल्यानंतर 12 वर्ष तपश्चर्या झाली आणि तपश्चर्या झाल्यानंतर मग ते तीर्थाटनाला निघाले. तीर्थाटन म्हणजे तीर्थयात्रा करायला त्यांना भारत भ्रमण करायचं होतं. आपल्या भारतभूमीमध्ये कशी परिस्थिती आहे हे त्यांना पाहायचं होतं आणि ते तीर्थाटनाला निघाले. तीर्थाटनाला निघाल्यानंतर त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारी, काशी सगळं भारत भ्रमण केलं. भारत भ्रमण करत असताना तिथल्या लोकांचे समाज जीवन, राजकारण या सगळ्या गोष्टींचा रामदासांनी अभ्यास केला. त्यानंतर काही काळ ते चाफळ येथे सुद्धा आले. त्याच काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये 11 मारुतीचे मंदिरे स्थापन केले, मठ निर्माण केले वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांनी एक आपला शिष्यगण जो होतो तो शिष्यगणाचा एक समुदाय त्यांनी निर्माण केला. आणि या शिष्यामध्ये नुसते पुरुषच शिष्य होते असं नाही, तर स्त्रिया सुद्धा त्यांच्या शिष्या होत्या. आणि रामदासांनी आपले जे शिष्य होते त्याची नेहमी परीक्षा घेत असत. अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा एका गावामध्ये रामनवमी उत्सव सुरू होता आणि रामनवमी उत्सव सुरू असताना रथयात्रा निघाली होती. रथयात्रा रस्त्याने येत होती. रस्त्याने रथ येता येता एका ठिकाणी रथ थांबला, एका झाडाजवळ. ती रथाच्या
मधात आडवी आली होती आणि ती फांदी तोडल्याशिवाय रथ पुढे जाणार नव्हता. आणि ती जी फांदी होती आडवी आलेली त्याच्या खाली मोठी विहीर होती. जो ती फांदी तोडेल तो त्या विहिरीत पडणार हे निश्चित होतं, कारण फांदी ही शेंड्याच्या बाजूने तोडायची होती. रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितलं की ती फांदी तोडायची त्यांनी आज्ञा केली. परंतु शिष्यांना वाटलं की जो ती फांदी तोडेल तो त्या विहिरीत पडणार होता, त्याच्यामुळे काही त्यांची हिंमत झाली नाही. परंतु त्यामध्ये एक अंबाजी होता. अंबाजीनी रामदास स्वामींना नमस्कार केला, हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि ती फांदी तोडायला सुरुवात केली. घणाघाती फांदीवर घाव घातले, फांदी तुटली आणि फांदी सगट अंबाजी विहिरीत पडला. रस्ता मोकळा झाला आणि रथयात्रा पुढे निघाली. पुढे गेल्यानंतर त्यांचे जे शिष्य होते त्यांना अंबाजीची आठवण झाली. अरे, अंबाजी तर विहिरीत पडला, आता गेला, झालं असं सर्वांना वाटायला लागलं. त्यांनी समर्थांकडे विचारणा केली. तेव्हा समर्थ त्या विहिरीजवळ आले आणि त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिले. विहिरीमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांनी आवाज दिला, अंबाजी कल्याण आहे ना, अंबाजी कल्याण आहे ना. आणि काय आश्चर्य, आतून विहिरीतून आवाज आला, होय गुरुदेव कल्याण आहे, होय गुरुदेव कल्याण आहे. आणि नंतर समर्थांनी अंबाजीला त्या विहिरीमधून काढले. तेव्हापासूनच त्या अंबाजीचं नाव कल्याण पडलं, कारण कल्याण आहे म्हटलं होतं ना त्यांनी, त्यामुळे त्याचं नाव कल्याण पडलं. हा जो कल्याण आहे हा पुढे समर्थांचा पटशिष्य झाला. त्यांनी समर्थांवर पुष्कळ अभंग रचना केली आणि दासबोध, मनाचे श्लोक हे याचं जे लिखाण केलेलं आहे या कल्याण स्वामींनीच केलेलं आहे. तर आपण कल्याण स्वामीच्या जसा भक्ताला गुरु जो असतो तो संकटामधून वाचवतो, भक्त आपल्या शिष्याला संकटामधून कसा वाचवतो, गुरु आपल्या शिष्याला संकटामधून कसं वाचवतो, यावर एक भजन ऐकूया. तो तुम दे चरण का दास, गुरुजी मैं 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 तो तुम दे चरण का दास. समर्थ नेहमी, आता तुम्ही गोष्ट ऐकली अंबाजीची, कल्याण स्वामीची. त्या काळामध्ये स्त्रियांना फारसा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्या काळामध्ये समर्थांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. अक्काबाई, वेणाबाई, अंबिकाबाई यासारख्या अनेक स्त्रिया त्यांच्या शिष्या होत्या. त्यापैकी एक वेणाबाईची गोष्ट आपण बघूया. समर्थ ज्या खोलीमध्ये जेवण करत असत त्या खोलीमध्ये काय होतं की जे काही स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजलेलं आहे ते एका ताटामध्ये वाढायचं आणि समर्थांच्या खोलीमध्ये नेऊन ठेवायचं. समर्थांच्या खोलीमध्ये ताट ठेवून दिल्यानंतर दार ओढून घ्यायचं. त्यानंतर कोणीही खोलीमध्ये जाणार नाही असा कडक दंडक होता, असा नियम होता. एक दिवस काय झालं की वेणाबाई ज्या होत्या या मिरज मठाच्या प्रमुख होत्या. त्यांनी वेणाबाईंनी स्वतः पुष्कळ श्लोक लिहिलेले आहेत. एकदा वेणाबाईंनी रामदास स्वामींसाठी ताट वाढलं. स्वयंपाक खोलीमध्ये जे काही अन्न शिजलेलं होतं ते सगळं ताटामध्ये वाढलं आणि ते ताट त्यांनी समर्थांच्या खोलीत नेऊन ठेवलं, दार ओढून घेतलं. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक महत्त्वाचा पदार्थ मी ताटात ठेवायला विसरले. त्या तशाच लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या, तो पदार्थ वाटीत घेतला आणि समर्थांची जी रूम होती, खोली होती, त्या खोलीमध्ये ताट ठेवलेलं असायचं. पण तिथे एक नियम होता,
की एकदा ताट ठेवल्यानंतर कोणीही त्या खोलीत जाणार नाही असा नियम, कडक दंडकच होता समर्थांचा. परंतु ह्या त्या विसरून गेल्या. त्यांनी खोली जी होती त्या खोलीचं दार असं लोटलं, खोलीचं दार लोटलं आणि आतमध्ये डोकावल्या. आतमध्ये डोकावल्याबरोबर त्यांना काय दिसलं? त्यांनी पाहिलं की हनुमंत प्रत्यक्ष जेवण करत आहे आणि हनुमंताचं जेवण करतानाचा त्यांनी तो अनुभव घेतला. त्याचा इतका प्रकाश होता की तो प्रकाश त्यांच्या डोळ्यावर पडला आणि त्यांना मूर्छा आली, चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. त्याच वेळेस सर्व बाहेर जे शिक्षकगण होते त्यांचे जेवणाचे ताटं वाढलेले होते. सगळेजण घाबरले, अरे वेणाबाईला चक्कर आली. आणि त्याच्यानंतर समर्थांनी पाहिलं की सगळ्यांचं जेवण व्हायचं राहिलं आहे. समर्थ खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी म्हटलं की वेणाबाईंनी चूक केली आहे. कोणती चूक केली आहे की त्यांनी खोलीमध्ये डोकावून पाहिलं आहे आणि खोलीमध्ये डोकावून पाहायचं नाही असा नियम आहे. शिस्तीच्या बाबतीत समर्थ कडक होते. त्याची शिक्षा आता त्यांना भोगावीच लागणार. परंतु तिथे अक्काबाई होत्या. अक्काबाईंनी हात जोडून समर्थांना विनंती केली की अनावधानाने जर शिष्यांकडून चूक झाली तर आपण गुरु त्यांना माफ करतो असं अक्काबाईंनी म्हटल्यानंतर समर्थ हसले आणि त्यांनी आवाज दिला, वेणाबाई उठा. आणि वेणाबाई उठल्या. फक्त वेणाबाईंनाच माहीत होतं की समर्थ हे हनुमंताचा अवतार आहे. वेणाबाईंनी प्रत्यक्ष पाहिलं होतं की समर्थ हे हनुमंताचा अवतार आहे. तर आता आपण हनुमंताचं भजन ऐकूया. कैवारी हनुमान आमुजा, कैवारी हनुमान आमुजा, कैवारी हनुमान आमुजा, कैवारी हनुमान आमुजा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, वर कडकाय गुमान. गोष्ट पुढे नेऊया. आचार्य विनोबा भावे यांनी दासबोधाबद्दल म्हटलेलं आहे. आचार्य विनोबा भावे यांनी मुकुटमणी दासबोधाबद्दल म्हटलेलं आहे की दासबोध हा हिरे आणि रत्नांची खाण आहे. त्या खाणीमध्ये काय काय आहे? त्यामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, जीवन दर्शन आहे, भक्तनीती आहे, सर्पनीती आहे, मूर्खांची लक्षणं आहे आणि आपल्याला जे आवश्यक आहे ते सर्व या दासबोधाच्या खाणीमध्ये आपल्याला ही रत्न सापडतात. तसेच मनाचे श्लोक ही रत्नांची तिजोरी आहे. जसे तिजोरीमध्ये आपण तयार दागिने ठेवतो तसे मनाचे जे श्लोक आहेत हे समर्थांनी निर्माण केले. त्याची गोष्ट आपण बघूया. मनाचे श्लोक निर्माण होताना कसे काय निर्माण झाले? जे आता तुम्ही सगळ्यांनी मनाचे श्लोक म्हटले की नाही? हो की नाही? म्हटले. आणि हे मनाचे श्लोक कसे निर्माण झाले ते आपण बघूया. पहा, सज्जनगडावर दरवर्षी रामनवमी उत्सव खूप आनंदाने समर्थ साजरा करत असत आणि त्यांचे शिष्य जे होते छत्रपती शिवाजी महाराज हे दरवर्षी दासनवमी उत्सवाला धान्याची कुमक पाठवत असत. पण एका वर्षी काय झालं की धान्याची कुमक वेळेवर पोहोचलीच नाही आणि रामनवमी उत्सव जवळ आला होता. रामनवमी उत्सव 2 दिवसावर आला तरी अजून धान्य आलेलं नव्हतं. समर्थांना काळजी वाटली की आता आपण रामनवमी उत्सव कसा साजरा करायचा. समर्थांनी त्या रात्रीच कल्याणाला बोलावलं आणि सांगितलं की मी जे सांगतो आहे ते तू लिहून काढ. रात्रभर 205 श्लोकांची निर्मिती केली आणि कल्याण स्वामींनी ती एक टाकी 205 श्लोक, विचार करा,
205 श्लोकांची निर्मिती केली आणि 205 श्लोक कल्याण स्वामींनी एक टाकी लिहून काढले. आणि हे जे श्लोक लिहिले हे साधे नव्हते, भुजंग प्रयात वृत्तामध्ये लिहिलेले श्लोक होते. हे जे श्लोक लिहिले भुजंग प्रयात वृत्त तुम्हाला माहिती आहे, अभ्यासाला आहे. काय आहे या भुजंग प्रयात वृत्तामध्ये? एका श्लोकामध्ये 4 ओळी असतात आणि त्या 4 ओळीतल्या प्रत्येक अक्षरामध्ये घरी गेल्यावर तपासून 12 अक्षरं असतात. यती ही 5व्या आणि 6व्या अक्षरावर येते. आणि यगण यमाजी हे अक्षरगण वृत्त आहे. हा सगळा विचार करून, या सगळ्यांचा विचार करून भुजंग प्रयात वृत्तामध्ये सहज गायले जाईल, सहज म्हणता येईल अशा 205 श्लोकांची समर्थांनी निर्मिती केली. तर तुम्हाला माहीत आहे की हे जे श्लोक निर्माण केले त्याच्या आधी आपण बहिणाबाईची एक कविता पाहूया. हे सर्व मनाचे श्लोक त्यांनी म्हटलेलं आहे. त्यावर मन कसं असतं हे बहिणाबाईंनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. मन वढाय वढाय, मन वढाय वढाय, उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर. मन केवळ केवळ जसा खाकसाचा दाना, मन केवळ केवळ जसा खाकसाचा दाना, मन एवढ एवढ त्यात आभाया मावेना. मन केवळ केवळ जसा खाकसाचा दाना, मन एवढ एवढ त्यात आभाया मावेना. मन पाखरू पाखरू, मन पाखरासारखं आहे, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात. आताच भुईवर होतं आपलं मन, माहिती आहे सगळ्यांना कसं असते ते. आणि मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. म्हणजे मन आपलं कसं आहे हे बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. आणि या मनाला आवर घालण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे. तर आपण मनाची दशा दाखविणारं एक गीत ऐकूया. निर्मिती समर्थांनी केली. आता हे 205 श्लोक कसे आहेत त्याची आपण थोडासा अभ्यास करूया. त्याच्यामध्ये 1 ते 65 पर्यंतचे जे श्लोक आहेत ते समर्थांनी कर्मपर सांगितलेले आहेत. म्हणजेच श्रद्धा निष्ठा यावर त्यांनी 1 ते 65 पर्यंत श्लोक म्हटलेले आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशांनी करतो तसेच समर्थांनी गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मनांतरी सार विचार राहो. पहा असे 1 ते 65 पर्यंतचे श्लोक समर्थांनी लिहिलेले आहे. काय म्हटलेलं आहे समर्थांनी या श्लोकामध्ये की भक्तिपंथीची जावे, आपण म्हणजे भक्ती केली पाहिजे, त्यानेच आपल्याला श्रीहरीचं दर्शन होईल. आणि आपल्या मनाला एखाद्या वेळेस आपल्या मनाला जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा मनाचे श्लोक वाचायचे. आपलं मन हे प्रत्येक गोष्टीला साक्षी असते. याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, आधीच्या काळात शाळा म्हणजेच गुरुगृही विद्यार्थी शिकायला जायचे आणि विद्यार्थी ज्या वेळेस गुरुगृही शिकायला जायचे, शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना गुरुदक्षिणा द्यावी लागायची. मग विद्यार्थ्यांचं शिक्षण झाल्यावर गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा गुरुजींनी सांगितलं की मला अशी गुरुदक्षिणा हवी आहे की जी आणताना कोणी पाहिलं नाही पाहिजे. कशी गुरुदक्षिणा हवी होती? जी आणताना कोणी पाहिलं नाही पाहिजे. मग सगळे विद्यार्थी आपापल्या घरी गेले. कोणी आईंनी न पाहता, बाबांनी न पाहता, काका मामा मावशी यांनी न पाहता
काय केलं की होन मोहरा सोनं चांदी असं होतं त्या काळामध्ये. तर ती गुरुदक्षिणा आणली. सगळेजण ठरलेल्या दिवशी एकत्र आले. सगळ्यांनी सांगितलं की मी यांनी न पाहता आणलं, बाबांनी न पाहता आणलं, आईंनी न पाहता आणलं. आणि एक मुलगा उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी, मी काही इतकं गुरुदक्षिणा इतकी मोठी आणू शकलो नाही. म्हणे का बरं? कारण तुम्हीच काय सांगितलं होतं, आणताना कोणी पाहिलं नाही पाहिजे. मग ज्या ज्या वेळेस मी काही आणायला जात होतो त्या वेळेस माझं मन मला साक्षी होतं, माझं मन मला सांगत होतं की तू घेत आहे. आणि इथे जे आपले खांद्यामध्ये चित्रगुप्त बसलेले आहात ते पण पाहत होते. त्याच्यामुळे मी जे जे काही आणायला जायचो तर मन मला साक्षी होतं आणि त्याच्यामुळे मी काहीही आणू शकलेलो नाही. परंतु गुरुदक्षिणा तर मला द्यायचीच होती. मग आमच्या गावामध्ये एक म्हातारी आजी आहे, तिचं मी दळण आणून दिलं, तिने मला होन मोहरा दिल्या. एक आजोबा होते, त्यांचं मी काही काम केलं, त्यांनी मला पैसे दिले, सोनं चांदी दिले, ते आणलेलं आहे. गुरुजींना खूप आनंद झाला की मी जे सांगितलं, कोणी जरी पाहत नसल तरी आपलं मन, कोणी जरी पाहत नसलं तरी आपलं मन आपल्याला हे साक्षी असते. तुम्ही पहा, पेपर लिहिता तेव्हा तुम्हाला आपण दुसऱ्याच्या ह्याच्यातलं पाहून लिहितो किंवा दुसऱ्याचं पाहतो, हे फक्त कोणाला माहीत असते? फक्त तुम्हाला माहीत असते आणि इथे बसलेल्या चित्रगुप्तांना माहीत असते. म्हणून आपलं मन हे नेहमी साक्षी असते, हे लक्षात ठेवायचं. आता पुढे ज्यांनी आपला आनंदाचा अनुभव घेणारं मन, पुढे 66 ते 130 पर्यंत जे श्लोक आहेत ते आपला आनंद कसा निर्माण करायचा जीवनामध्ये हे सांगितलेलं आहे. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. गुरु अंजने विनते आकळेना. गुरुनी आपल्याला, गुरु अंजने विनते आकळेना म्हणजे गुरुनी आपल्या चुका दाखवल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. म्हणूनच शिक्षक काय करतात? तुमच्या झालेल्या चुका तुम्हाला दाखवतात आणि त्याच्यामुळे तुमच्या चुका होत नाही. तसेच संत सज्जनांची आपण संगत धरली पाहिजे, संत सज्जनी वस्ती केली पाहिजे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. धरी रे मना संगती सज्जनांची, धरी रे मना संगती सज्जनांची, मिती पालटे ही दुर्जनांची. इतकी ताकद संगतीमध्ये असली पाहिजे. बोलायचं नाही आहे बेटा, इतकी ताकद आपल्या संत संगतीमध्ये असली पाहिजे की दुर्जनांची मतीसुद्धा पालटली पाहिजे. आता याच्यावर एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला. एक व्यापारी असतो, तो बाजारामध्ये जातो तर त्याला एक बोलणारा पोपट दिसतो. बोलणारा पोपट असतो तर तो त्याच्याकडे आकर्षित होतो आणि तो त्या पोपटाचा जो मालक असतो त्याला म्हणतो की मला हा पोपट दे. मग तो व्यापारी म्हणतो की हा एक पोपट नाही, तुला 2 पोपट न्यावे लागतील, हा एक त्याचाच भाऊ आहे. तर तो म्हणाला ठीक आहे. मग तो जो मालक होता तो दोन्ही पोपट घेऊन येतो घरी. घरी आल्यानंतर पिंजऱ्यामधले पोपट असतात, एक समोर ठेवतो आणि एक थोड्याशा अंतरावर ठेवतो. दुसऱ्या दिवशी काय होतं की त्याच्याकडे पाहुणे येतात. पाहुणे आल्यानंतर यजमान आलेले असतात, ते बसतात. आता हा जो पहिल्या पिंजऱ्यातला पोपट असतो हा म्हणतो या बसा, मालक आताच बाहेर गेलेले आहेत, तुमच्यासाठी चहा वगैरे ठेवतो असं तो पोपट म्हणतो. तर त्या पाहुण्यांना वाटतं बापरे खूप छान बोलतो हा पोपट. त्यानंतर थोड्या अंतरावरच दुसरा पोपट ठेवला असतो. तो पोपट एकदम ओरडायला लागतो, पकडो पकडो मारो मारो, पकडो पकडो मारो मारो. मग हा म्हणतो की अरे हा दुसरा पोपट तर असा म्हणून राहिलेला आहे. असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या पोपटाने त्या घरच्या मालकाला राग येतो आणि तो त्या पोपटाला, दुसरा पोपट जो असतो त्याला मारायला जातो. तेव्हा पहिला पोपट सांगतो की मालक त्याला मारू नका, कारण काय आहे की आम्ही दोघं सख्खे भाऊ आहोत, परंतु आमच्या दोघांची जी परवरिश आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी झाली. मी सज्जनांच्या घरी राहिलो, सज्जनांच्या संगतीमध्ये राहिलो, त्याच्यामुळे सज्जनांच्या घरी
जे चांगलं बोलल्या जात होतं ते मी शिकलो आणि हा माझा भाऊ जो आहे पोपट हा दुर्जनांच्या घरी राहिला, त्याच्यामुळे त्या घरातलं जे वातावरण होतं त्याच्यामुळे तो तसं बोलायला शिकला. जर तो माझ्या संगतीमध्ये आता राहिला तर मी त्याला चांगलं शिकवेन असं समर्थांनी त्यांना त्या मालकाने त्याला सांगितलं. म्हणजेच आपण चांगल्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्यावर चांगला परिणाम होतो. हेच समर्थांनी सांगितलेलं आहे की त्यांनी तेच म्हटलं आहे की संत सज्जनांची संगती धरायची आहे, संतांच्या सहवासामध्येच राहायचं आहे. हे त्यांनी 1 ते 66 ते 130 पर्यंतचे श्लोक सांगितले. त्यानंतर समर्थांनी पुढचे जे श्लोक लिहिलेले आहे 131 ते 204 श्लोक. किती? 131 ते 204. पहा, आपण 1 ते 65 श्लोक आधी पाहिले, त्यानंतर 66 ते 130 पर्यंत श्लोक पाहिले. आता 131 ते 204 पर्यंत म्हटले मी, 205वा नाही म्हटलेला आहे. 204 पर्यंतचे श्लोक हे ज्ञानपर दिलेले आहे. ज्ञानामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, ज्ञान जे आहे ज्ञान घेण्यासाठी समर्थांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक त्यांनी म्हटलेलं आहे समर्थांनी की नको रे मना स्वार्थ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ बारू, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीत शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशिरे निववावे. ज्ञानामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, ज्ञानपर जे सांगितलेलं आहे त्यामध्ये समर्थांनी म्हटलं आहे की हा शरीर जे आहे आपलं हे नश्वर आहे. आपल्याला एक ना एक दिवस मृत्यू हा अटळ आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू हा येणारच आहे आणि हा जो मृत्यू आपला येणार आहे तर त्याच्यासाठी मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण मरावे आणि कीर्तिरूप आपलं जरी मेलो असला तर समर्थ आपल्यामध्ये नाही आहे, परंतु आजही आपण त्यांचं स्मरण करतो, त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतो. म्हणजेच मरावे परी कीर्तिरूपी उरावे, समर्थकाची सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. ज्ञानपर जे अभंग श्लोक त्यांनी लिहिलेले आहे त्यामध्ये 204 पर्यंत 205वा श्लोक त्यांनी जो म्हटलेला आहे, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास भुक्तभोगी, म्हणे दास विश्वासता मुक्तभोगी. काय म्हटलेलं आहे समर्थांनी? ज्ञान वैराग्य हे जर आपल्या ठिकाणी असेल तर आपल्याला मुक्ती मिळते. दासबोधाच्या शेवटच्या ओळीत रामदास स्वामी आपल्या शिष्यांना म्हणतात, आता माझा निर्वाणीचा क्षण जवळजवळ येत आहे. मी गेल्यानंतर माझी वाणी तुम्हाला ऐकू येणार नाही, पण आत्माराम हा दासबोधाच्या रूपाने आणि इतर साहित्याच्या रूपाने तुमच्यामध्येच असेल. त्यामुळे तुम्ही दुःख करू नका. खरे पाहिले तर मुकुटमणी दासबोध हा जीवनशास्त्राचा व समाजशास्त्राचाच ग्रंथ वाटतो, पण दासबोधाच्या मुळाशी भक्तीचा एक झरा आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी या त्यांच्या श्लोकाप्रमाणे इसवी सन 1681 मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर समाधिस्थ झाले. माघ वद्य नवमीस देह त्यागिता कीर्ती मागे उरावी या त्यांच्या श्लोकाप्रमाणे इसवी सन 1681 मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर समाधिस्थ झाले. माघ वद्य नवमीस